हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगदीश संत तुकाराम महाराज, सब संतन की जय, आपल्या माता पिता की कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, बाळूदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जात भेटी, बलदिया भावे शरण जाते, पडितसे तुटी जन्म व्याधी, पवित्रसे तुटी जन्मव्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पायवंदित असे, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राजवेख्या गेली, शिखरे सागरे तारिली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिली निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाडळी भवसिंधू से बांधिला से तुझेने, अनाथ दिना कारणे तू गया, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वहे श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तो हा परब्रह्म ठेवा, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रूपाची केली, न त्यागे तिये दिव्य लोकांसी नेली, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद
प्रकाशो मरणे निवृत्तीदासु अवतारी तुझी जय चातुर्यार्ग कला कामिनी ती श्री शारदा मोहिनी नमस्कार मन हृदय सद्गुरु येणे तारिर्वा संसार गुरु मनोनी विशेष त्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीचे पाटा फुटे मंगवास पाहिजे तेच प्रगटे महानिधी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता ज्ञानेश्वरी घरोघरी अशा उपक्रमामध्ये आज आपला 32वा श्लोक आहे. आता पाटील सर अगोदर म्हणतील त्यामागे आपण म्हणायचं आहे व्यवस्थित. 32वा श्लोक दुसरा अध्याय 32वा श्लोक. यदृच्छया चोपपन्नं यदृच्छया चोपपन्नं यदृच्छया चोपपन्नं यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं 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 स्वर्गद्वारमपावृतं. पूर्ण होत. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं 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 यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. पुढची ओळ. सुखिनः क्षत्रियाः पार्थ सुखिनः क्षत्रियः पार्थ सुखिनः क्षत्रियाः पार्थ सुखिनः क्षत्रियः पार्थ सुखिनः क्षत्रियाः पार्थ सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं लभन्ते युद्धमीदृशं लभन्ते युद्धमीदृशं लभन्ते युद्धमीदृशं लभन्ते युद्धमीदृशं लभन्ते युद्धमीदृशं. पूर्ण बोल. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं. आता पूर्ण श्लोक म्हणूया. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं. आज आपल्याला 32वा श्लोकामधील काही ओव्या बघायच्या आहेत. म्हणजे दुसरा अध्याय आणि 32वा श्लोक. या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला असं म्हणतायत की आपल्याकडे अनेक संधी चालून येतात पण आपण ते मनावर घेत नाही आणि आपण करत नाही. म्हणजे आता अर्जुनाला इथे संधी आलेली आहे उत्तम, परंतु तो नाही म्हणतोय, मी युद्ध करणार नाही असं म्हणतोय. आणि असा प्रसंग ओढवल्यामुळे कुरुक्षेत्रावर त्याला समजावायला लागते. आता आपलंही कुरुक्षेत्रामध्ये आहोत तुम्ही आम्ही. खरं अर्जुन हा निमित्त आहे, पण आपल्यालाच त्यांना सांगायचं आहे
आपल्याला ज्ञान द्यायचं आहे. आता हे पाटील साहेब म्हणजे एकदम दुग्ध शर्करा योग आहे. कारण कसं होतं माहिती आहे का, संस्कृताचं खरोखर त्यांनी अध्ययन केलेलं आहे आणि मला खरोखर त्यांचा हेवा वाटतो. कारण त्यांनी दोघंही दाखवण त्यांनी केलेलं आहे. दोघांनी नर्मदा परिक्रमा केले. म्हणजे एक कसं आहे, एक दुर्लभ आहे. काही गोष्टी दुर्लभ असतात. आता परमेश्वराने त्यांच्याकडे करून घेतलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला शास्त्रोक्त म्हणजे वाचता येतं. संस्कृत कसं आहे, ऱ्हस्व दीर्घ फार महत्त्वाचे आहे. आता त्यात नेमकी माझं काही झालेलं नाही त्याच्यामध्ये. पण योगायोग आहे, ते इथे आलेत आणि करतायत आपली सेवा म्हणजे निस्वार्थ पद्धतीने. तेव्हा ह्या श्लोकामध्ये आपण अर्थ बघू कसं काय. यदृच्छया याचा अर्थ होतो सहजपणे. काही गोष्टी आपल्याला सहज भेटतात, परंतु जे सहज भेटतं ना त्याचं महत्त्व आपल्याला नाही कळत. आणि पुढे काय म्हणतायत, चोपपन्नम म्हणजे प्राप्त पण होतं, आपल्याला प्राप्त पण होतं, सहज मिळतं. पुढे भगवंत असं म्हणतात, स्वर्गद्वार मपावृतम म्हणजे हे केल्याने स्वर्गाचं द्वार उघडच आहे. स्वर्ग म्हणजे आपण असं समजू सुख, म्हणजे सुख आपल्या समोरच आहे उभं, पण आपण काय करतो, दार बंदच करून ठेवतो. म्हणजे सहज मिळालेलं आहे ते आपण मनावर घेत नाही. आणि पुढे भगवंत असं म्हणतात की सुखीना, सुखीना म्हणजे भाग्यवान. एखादा भाग्यवान आहे की तो त्या संधीचं काय करतो, सोनं करतो. नाही तर मग माती का आहेच आहे की नाही, सोनं नाही तर माती. तर त्या पद्धतीने पुढे क्षत्रिय म्हणजे क्षत्रियाला, क्षत्रियासाठी फारस अर्जुना लभंते युद्ध मी दृश्यम म्हणजे असं क्वचित प्रसंग येतो युद्धाचा, तो त्याच्या वाट्याला येतो, क्षत्रियाच्या वाट्याला येतो. मग त्याने तो काय करायला पाहिजे, संधी घेतली पाहिजे. पण तू इथं नाही म्हणतो. पर इथं गंमत अशी आहे, तो काय बोलतो की मी यांना मारलं तर मला दुःख लागेल. परंतु याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर युद्ध करायचं, युद्धामध्ये म्हणजे धारातीर्थ व्हायचं, किंवा युद्धामध्ये जगून जिंकवायचं. दोन गोष्टी आहेत. धारातीर्थ झालं, मरण आलं तर स्वर्ग प्राप्त होतं. जिवंत राहिलास तर तुला राज्य मिळणारच. ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आणि मग त्याला भगवंत असं म्हणतात की तू काय नाकारतो. बरं ठीक आहे, तू नाकारतो ठीक आहे, पण ह्या कौरवांचे पण का नाकारतो तू. हा कौरव जरी मेले समजा, त्यांना स्वर्गच आहे ना. आता समजा युद्धामध्ये सर्व कौरव मेले, 100च्या 100, पण त्यांना सगळ्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली, ते नरकात नाही गेले. मग भगवंत काय म्हणतात, तर त्यांना आता ते तर नालायकच आहेत, पण ते आता स्वर्गात जाणार आहेत. मग त्यांचं ते तू कशाला आडफाटा करतो, ते मरणारच आहेत. पण चांगल्या गतीने म्हणजे माणसाला काय मरण ते येणारच आहे, पण चांगली गती मिळावी. युद्ध हे अशी, कुरुक्षेत्र हे पुण्यभूमी आहे आणि याच्यात तू त्यांचा अधिकार काढावं असं त्याला म्हणतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी आहे, दोन्ही ठिकाणी लावायचं. तू स्वतःचा पण अधिकार गमावतोयस आणि त्यांचा पण अधिकार गमाव. काही माणसं अशी असतात स्वतः करत नाहीत, दुसऱ्यालाही करू देत. म्हणून भगवंत त्यांना सांगतात की तू काय कर की श्रेय तुला जे काही वाटायला कर्म केलेले आहेत ते तू यथा सांग. म्हणजे स्वधर्माची त्याला आठवण करून देत आहे. गेल्या श्लोकापासून म्हणजे 31 ते 38 स्वधर्माविषयी भगवंत आपल्याला सांगतात. आता येथे स्वधर्म जर का आचरण केलं तर आपोआप त्याची कीर्ती होती. बघा, सज्जन माणसाला सांगायची गरज नाही पाटील ताई, बरोबर का नाही, की मी चांगला आहे म्हणून. त्याच्या वर्तनानेच कळतं. दुसऱ्याने सांगायची गरज नाही. बरं, इथे तुकोबर आहे काय म्हणतात बघा. तुकोबर आहे का अभ्यास असेल बघा त्यांनी. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप, कीर्तिमुख त्याचे नारायण. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत त्याची काय करतो, कीर्ती पसरवतो. वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप, त्याची कीर्ती दूरवर पसरते.
आता जरी इंटरनेटचे माध्यम आहेत, काही वेळेला तो त्याचा लायक नसतो प्रसिद्धीसाठी तरी प्रसिद्धी होते, हा भाग वेगळा आहे. परंतु ही प्रसिद्धी महत्त्वाची आहे. स्वधर्म करत असताना तुम्हाला जी प्रसिद्धी मिळते ती महत्त्वाची. तर असा आशय ह्या श्लोकामध्ये आहे. म्हणजे दुसरा अध्याय 32व्या श्लोकामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की स्वधर्म जे आपल्याला संधी मिळेल त्याचं आपण सोनं करायला पाहिजे, आहे की नाही. आणि नंतर मग स्वर्ग आहेच आहे, स्वर्ग म्हणजे सुख आपल्याला आहेच आहे की नाही. पण आपण जर का संधी गमावून बसलो तर आपल्याला ती संधी परत मिळणार नाही. आता ज्ञानोबा राय काय म्हणतात हे बघा, हे भक्त महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. बोला. अर्जुना झुंज देखे आताचे, अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो काज दैव तुमचे, हे हो काजे दैव तुमचे, की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे, सकळ धर्माचे प्रगटले असे. निदान म्हणजे ठेवा. अरे ह्या युद्धाच्या रूपाने तुमचा ठेवाच प्रगट झाला आहे. त्याचा फक्त आता काय करायचं आहे, संधी घ्यायची त्याची. ते तुम्ही कार्य करायला पाहिजे, युद्ध करायला पाहिजे. आणि हे तुमचं दैव आहे, आता नशीब आहे की युद्धाचा प्रसंग आलेला आहे. आता त्यांनी 5 गावं दिली असती तर युद्ध तुम्हाला नसतं हे करायला. पण त्यांच्या बघा ना, जे होतं लक्षात ठेवायचं एक गोष्ट, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तात्पुरतं आपल्याला वाटतं की नाही ते असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण कालांतराने पटतं आपल्याला. आता दुर्योधन जर का त्याला काही बुद्धी नव्हती का, आपल्यापेक्षा तर तो विद्वान होता. 5 गावं देऊन मोकळा झाला असता तो, आणि पूर्ण बाकीचं राज्य होतंच त्याच्याकडे. पण नाही, याला सुईच्या एवढी पण भूमिका आहे. म्हणजे ही भूमिका काय झालं, युद्ध झालं मग, आणि मेले ते सगळे. मग यांना कोणी मारलं असतं यांना कोणी मारलं नसतं आणि उच्छाद मांडला गेला असता. पुढे बघा. हा संग्राम काय म्हणिपे, हा संग्राम काय म्हणिपे, की स्वर्गाचे येणे रूपे, की स्वर्गाची येणे रूपे, मृतका प्रतापे उदो केला, मृतका प्रतापे उदो केला. आता ह्या संग्रामाच्या रूपाने तुला मूर्तिमंत प्रताप तुला दाखवायची संधी आहे. तू धनुर्धर आहेस, श्रेष्ठ धनुर्धर आहेस, तर ही संधी तू का गमावतो, असं भगवंत त्याला म्हणताय. पुढे बघा. ना तरी गुणाचे नी पती करे, ना तरी गुणाचे पती करे, आरतीचे नी पडी भरे, आरतीचे नी पडे भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ, हे कीर्तीची स्वयंवरे आले तुझ. अरे तुझ्या गुणाला हे पोषक वातावरण आहे, आणि कीर्तिरूपी नवरी वधू तुला माळ घालायला आता तयार झालेली आहे. फक्त तू आता मागे नको फिरू, तू पुढे जा, शस्त्र घे हातात, उठ आणि शस्त्र घे. तर त्याला काय करेल, कीर्तिरूपी जी वधू आहे ती तुझ्या गळ्यामध्ये काय करणार, माळ घालणार. ही संधी आहे. असं ते आता हे सगळं कसं आहे, ज्ञानोबरायांची अलंकारिक भाषा आहे. पुढे ज्ञानोबराय 2 दृष्टांत आपल्याला देतात, ते आता पुढे बघू आपण. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे हे लाहिजे, तैसे झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंता मनीसे. म्हणजे क्षत्रियाने बहुत पुण्य करायचं आहे. फार पुण्य केलं असेल तर युद्धाचा प्रसंग येतो, सहज येतो. कसा सहज, तर म्हणे मी रस्त्याने चालला असता, सहज पायाला ठेस लागली, बघतो तर तो चिंतामणी आहे तो दगड नाही आहे. मग कमीत कमी वाखायला तर पाहिजे ना, तो चिंतामणी तर यायला पाहिजे. एवढं जर का त्याला आपण ठोकरून दिलं इतर दगडासारखं, मग काय तुम्हाला सुख मिळणार आहे, नाही मिळणार आहे. बघा कसं, बघा ज्ञानोबरायांची किती कल्पनाशक्ती आहे बघा. सहज दगड चिंतामणी दगडच आहे, पण त्याला चिंतामणी म्हणतात.
जो आपली सर्व चिंता काय करतो, पूर्ण करतो. तर त्या पद्धतीने ज्ञानोबा म्हणतात की तो कमीत कमी तुम्ही घ्यायला तर पाहिजे, तेव्हा तुम्हाला सुख भेटेल. पुढे आणखीन एक दृष्टांत देत आहेत पुढचा. नात रे जांभया पसरे मुख, नातरी जांभया पसरे मुख, तेत अवसटे पडे पियुख, तेच अमृते पियुष, तैसा संग्राम हा देख पातला असे. तैसा संग्राम पातला असे. सहज जांभळी आली, आ केला आणि अमृताचा थेंब पाडले. क्वचित होता असं क्वचित झालंय की युद्धाचा प्रसंग आलेला आहे. बघा काय ज्ञानोबरायांची सांगायची पद्धत हा प्रश्नच नाही बा. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, म्हणजे गीता तर उत्कृष्टच आहे 700 श्लोकाची, पण त्याहून सरस अलंकार आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे मी असं त्याच्यात भेदभाव नाही करत आहे, परंतु सोनं आणि अलंकार याच्यामध्ये जो फरक आहे तो गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये. कारण काय, ज्यांनी गीता सांगितली कुरुक्षेत्रावर त्यांनीच ज्ञानेश्वरी सांगितली. हां, असं म्हणतात की 45 मिनिटातच गीता सांगितली 700 श्लोक. आता काय कळणार आहे आपल्याला, कळणार आहे का 45 मिनिटामध्ये? आपण आता तुम्ही एकादशीला वाचतात, नाही एकादशीला आपण पाठन करतो, किती वेळ लागतो बघा. नुसतं पठणालाच 2.5 तास लागतात. त्यात कोणी अर्थ सांगत नाही, कोणी सांगत नाही, तरी 2.5 तास लागतात 18 अध्याय. मग आता इथे म्हणजे ज्ञानोबारायांच्या रूपाने श्रीकृष्णाने अवतार घेतलेला आहे आणि आपल्याला विस्तृत अशा 9033 ओव्या सांगितलेल्या आहेत. पण आपण त्याचा रसस्वाद काय घेतला पाहिजे, आहे की नाही? बरं, अशी ही कार्यशाळा आपली आता चालू आहे. आता किती दिवस चालेल बघू, जसं भगवंत इच्छा देतील तसं. आणि एक 7:25ला येत चला सगळेजण, आहे की नाही? म्हणजे कसं आहे, पुढे विषय आपल्याला मांडता येतो, आहे की नाही? पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवाधी देवा, मानंदा महानुभवा, सदाशिवा सदरूपा, चक्रंधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपदा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमलनयना कमलपते, कामिनी मोहिना मदनमूर्ती, भवतारका दरिद्राक्षते, वामनमूर्ती त्रिविक्रम, अगये सगुणा निर्गुणा, जगज्जनीरा जगज्जीवा, वसुदेव देवकी नंदना, बालरांगणा बालकृष्णा, तुकाला लोटांगणी, चरणी, हेच करीतसे विरवणी, सोनवावे, सकळ देवादि देवा, केशवा, महानंद महानुभवा, सदाशिवा सर्वरूपा, आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञे तोषावे, द्यावे वसायदादही, जयकांची व्यंकटी सांडो, तया तत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे वळो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहू, जो जेवांची लगोते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता, चला कल्पतरूचे नारव,
चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांचन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये ओ आवेती एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया